काय म्हणतात फेकवा आज काहीच नाही का नवीन? असल्या फालतू भाषेत दांडी ऑफिसला शाळेत दांडी मारायला. तुमच्या सुट्ट्या बाकीच आहे काहीतरी, एक दिवसाचा तर प्रश्न आहे. आपण मागच्या आठवड्यात गेलो होतो ना, वाटलं होतं मागच्या आठवड्यात जातील, पण आमचं नशीब फुटकं. काय म्हणाला? काय नाही ऑफिसमध्ये कारण काय सांगायचं याचा विचार करत होतो. काय कारण सांगू? कारण सांगून टाका छोटासा हार्ट अटॅक आला होता म्हणून. नाहीतरी काय वयच आहे तुमचं. काय कारण सांगितलंय? बायको असेल ना अशी, तुझ्यासाठी तर बायको असेल ना तर प्रत्येक पुस्तक ही वेळ आत्ताच येईल, लक्षात ठेव. मी काय म्हणते, अशी आपली आज्ञा. माझे 2 मिनिटं नाही. सव्वा 7 वाजता दुसरा नाही आला. ये म्हाताऱ्या 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 बाबा तुम्हाला नाही बोललो, समोरच्या कॉलनीतल्या कदम आहेत ना त्यांना बोललो. हो काय आपला 1 नंबरचा दुश्मन ना तो. माझ्या काना तोडणारच काय नाही ना? नक्की बघा. ये म्हाताऱ्या बाबा 100 रुपये द्या ना. अशी सिक्सर मारायचो म्हातारा ना त्याच्या बॉलिंगवर सोसायटीच्या मॅच मध्ये कळलं का? आणि थोंब्या झालं तुला 100 रुपये दिले होते ना. ते काय पुरत्यात का? ते खर्च झाले. अहो समोरच्या कॉलनीतले कदम बघा, आपल्या मुलीला दर आठवड्याला 200-400 रुपये देतात. नाहीतर तुम्ही अहो आमच्या इथे तिथं फालूदा होतो ना. असं करा नंतर जा, तुम्ही पण घ्या तुमच्या वाटचे 100 रुपये. बाबा हे जाऊन द्या. अहो आपल्या कॉलनीत आहे ना आपली ती फेमस आहे. कोण रे? ती कोण? प्रतिष्ठा. काय करायचं? तुम्ही कसे असावे? दिलदार. शाहरुख खान. आपल्या मुलांची लाड पुरवावे तुम्ही. बाबा असं का जाऊ दे 50 तरी द्या. टाटा बिर्ला समजलंच का? टाटा बिर्ला समजायला मी काय वेळच नाही का? बाबा असं करा, तुमचंही राम द्या माझंही राम द्या. मी अंबानी बोलायला तुम्हाला तयार आहे. 20 कदम कदम कदम
ठीक आहे, आईकडूनच घेतो. आई आई आले आले. अहो मी तयार आहे, चला निघायचं का? तुला कुठेही बोलत ना? झाडाला फुलं कमी झाले की बघतो. आता तुझ्या आईकडे जायचंय ना, मग काय कशाला व्हायला पाहिजे? हा? आई बाबा तुम्ही आजीकडे जाणार आहे? हो रे सोन्या, खूप दिवस झाले गेलेच नाही आहे. खूप अहो 7 दिवस झाले फक्त बाहेर जाऊन. आई फक्त एक आठवडा. बरं, तू ते आई तू आज खूप छान दिसते आणि खूप खुश पण आहे. हा खुशी 100 रुपये दे ना. असं आहे का? अहो मला एक 500 रुपये द्या ना. बघितला तुमचा खर्च. बघितला बरं. असं काय करता? ते समोरचे करून बघा. काय कर तुम्ही? काय कौतुक करायचं तुमचं बाई? हे बघ, तुला पण त्या कल्पनाचं कौतुक करायचं असेल ना, तुम्ही जर त्याकडं घेतला पैसे. अहो तुम्हाला नाही वाटत का की तुमची बायको त्या कल्पनाच्या बायकोपेक्षा सुंदर दिसावी? महिला मंडळात मग मी तुमचे गोडवे घालीन, अख्ख्या कॉलनीत तुमची प्रतिष्ठा वाढेल. मग मी जेव्हा तुमच्याबरोबर भेटून थटून अशी फिरायला निघेल की नाही, तेव्हा अख्ख्या कॉलनीतल्या बायका म्हणतील, ते पहा मिस्टर पालकर म्हणजे सर्वात सुखी व्यक्ती. मला कोणी दिसणार समोर? अहो जमिनीवर या. तुला एक सांगतो, तुझा गैरसमज झाला आहे. लग्नानंतर कोणी पुरुष सुखी होत नाही. बाबा काय जोक मारला? आता तरी पंजाब आहे. मी मध्ये तुम्ही करत प्लीज आता नाही करते बघा. चालले निघून, नाही तर इकडे आम्ही 100 रुपये नाही, दिलेले मी जातो. का आमच्या दोघांमध्ये कबा रुपये हटली. नको तो शब्द कुठेही बोलू नकोस. लोकांचे गैरसमज होत आहेत. हा? असं काय करतो? बरं, ते जाऊ दे. मी काय म्हणते, तुमचे कपडे काढते. आवडतं कपाटातून घालते. आंघोळ करून द्या. का घालू आंघोळ? आवडलं असतं ग, आवडलं असतं. प्रॉब्लेम आहे, आम्ही गेलो बाथरूम मध्ये की बाथरूम हाऊसफुल. आमचं उभं तर फिरून गेलं. हा? अहो, कुठं?
काय ते जा तुला सुप्रिया खेळायला बोलते जा अय्या वेफर्स हे पेपर्स तुझ्यासाठी नाही आहेत मग कुणासाठी आहेत मला माहिती आहे तुला वेफर्स आवडत नाही तुला काय करायचंय का जा तुला सुप्रिया खेळायला बोलते जा अगं जातीस की नाही दादा हात दुखतोय हात दुखतोय नीट दाबा जरा इथे इथे आता तरी जातीस दादा ती स्वाती दीदी येणार आहे वाटतं. तुला कसं कळलं मला सगळं माहिती आहे दादुटल्या खादुटल्या एक मुलगा की नाही बागेत की नाही एका मुलीला की नाही हो नाही का बे आम्ही बागेत आहे ना अभ्यासाला जातो आणि काय छान अभ्यास होतो कशाचा अभ्यास करता रे जास्ती शहाणपणा करायचा नाही आणि तुला शाळेत हे शिकवतात का आणि तुला कॉलेजमध्ये काय नाही शिकवतात अगं ऐक ना शहाणीच ना ग तू तू एक काम कर हे घे 10 रुपये चॉकलेट घे त्यात सुप्रियाला पण दे जा दादा ही साईज बघितलीस का रे या साईज पेक्षा मला मोठं चॉकलेट पाहिजे ह्याच्यामध्ये ते येणार नाही हे घे तुझे 10 रुपये परत. 2 ठेवून दिला आता तुला थांब मी बाबांना फोन अगं करते ए चॉकलेट साठी बाबांना कशाला फोन करते कशाला आपल्या घरी पाहुणे येणार आहेत मग आई बाबांना सांगायला नको अगं माझी आई मोठं डेअरी मिल्कचं चॉकलेट देतो बस आता घरी जाणार आहे जातीस का मला ना तानकरीचा ड्रेस पाहिजे अगदी तर दीपिकाकडे आहे ना तसा आणि मी तिच्यासारखीच आहे ना रिमॅन्ड्रिंग आणि इंटरनेटचा मोबाईल फोन दॅट्स इट इंटरनेटचा मोबाईल फोन ए एवढे पैसे नाहीत माझ्याकडे ते तू बघ पण मला अँड्रॉइड मोबाईल फोन पाहिजे नाहीतर तुझ्या लव्ह स्टोरीचा दी एंड करेन अगं अरे एवढे पैसे आले कुठून तुला ट्युशनची फी मिळते ना ट्युशनच्या फी तुला मोबाईल घ्यायचा अगं नाही ट्युशन मधनच नाही 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 अरे आपले बाबा किती कष्टाने पैसे कमवतात माझं मन धजावत नाही माझी अंतरात्मा हे करण्यास मला परमिशन देत नाही सोजवळ गं बाई सोजवळ दादा आठव करा फुलांचा गुलाबी टॉप आणि जीन्स पॅन्ट तिच्या बड्डेला कोणी घेतली रे ते पण ट्युशनच्या पैशातून हे पण तुला कसं कळलं आता तीच सांगत होती कसं म्हणत होती माहितीये का हे बघ संजयने बड्डे गिफ्ट दिलाय हे तुला ती संजय बोलते ना आ आ तिला आहे ना अकलीचा भागच नाहीये कुणासमोर काय बोलती जाऊ दे, तू लक्ष देऊ नको हा? तू लक्ष देऊ नको मग कधी जायचं आता कुठे अँड्रॉइड मोबाईल फोन घ्यायला हे ठीक आहे आपण मोबाईल घेऊ पण बाबांना कळता कामा नाही प्रॉमिस जा आता जा आईला आजचा दिवस लय महागात चालला आणि आता काय सारख्या क्रिकेट मॅचेस लावायच्या हो हो जा तू जा लवकर जा तू. बेल वाजली मजा आली असणार आता जातीस 20 रुपये आता कसले आजच्या डेरीची कोण आहे ना तुझी ती ठीक आहे 2-4 तास येऊ नको जा जा हे किती गोड आहे रे तुझी मुलगी. माझाही तोच गैरसमज होता छान अभ्यास करा हा. अरे शातीस की काय जा. तुझ्या हे का तुमचंच आहे ना नाही शेजारच्यांचे
संजा, आज घरी बोलवलंस. तुला तुझ्या आई बाबांची भीती नाही वाटली? अगं आज आहे ना आपले पूर्वज पण बोललेले प्यार किया थोडा कर. तुझे आई बाबा आले? आई बाबा आले? तसं नाही, आले तर मग आपण काय करायचं? अरे सोड गे, आज संध्याकाळपर्यंत कोण येणार नाहीये. अय्या, मग आता आपण मुंबईला जाऊया. टीव्ही वरती बघू ना. हे काय रे, किती कंजूस आहेस तू. एक साधा पिक्चर दाखवू शकत नाहीस मला. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? नाहीये. हा? अगं आहे ना, आहे ना. पण आजचा सोन्यासारखा दिवस असाच वाय घालवायचा का? बघ ना किती छान एकांत, हा शांत मस्त 2-4 तास मज्जा करूया, गप्पा गप्पा मारूया, टीव्ही वरती पिक्चर बघूया, हे वेफर्स खाऊ, कोल्ड्रिंक घेऊ. मला आता सगळं कळलंय. तुम्ही सगळी मुलं स्वार्थासाठी प्रेम करत असता. स्वार्थ साधून घेतला की तुमचं प्रेम सुद्धा संपतं. ए गप्पे, तुझं इथे येण्यामुळे माझ्या पॉकेट मनीचे काय वांदे झाले तुला माहितीये का? आता ऐक ना, रडू नको ना. ऐक ना. एक तर तू मला घरी बोलवून घेतलंस आणि आता तू माझ्यावर रागवणार. परत घे ना. ऐक ना, वेफर्स घे ना. कोल्ड्रिंक तरी घे. चल पिक्चरला जाऊ. मी तयार आहे. मी तयार आहे. पिक्चर बोले मी तयार. काय रे, तुम्ही सगळी मुलं स्वार्थासाठी असता. एकदा की नाही स्वार्थ साधून घेतलं की तुमचं प्रेम संपतं. हे ऐकून झालंय माझं. आणि तुम्ही मुली धुतलेल्या तांदळासारखे असता का? खोटं आहे सगळं. आणि तुम्ही मुलं काय असता रे? अगं मला सांग, कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये अरे एका कटिंग चहाची तरी मागणी करतो का? चहाची मागणी नाही, पण ती मागणी तर करतात ना. ती मागणी? ती बाई का ती? अरे तुझ्याबद्दल कसं कळलं ना? ती पिक्चर मध्ये नाही का दाखवत? कुचू कुचू कुचू. नॅचरल. एकदम चूप, नॅचरल म्हणे. आणि मग तुम्हा मुलांचा ठरलेला डायलॉग, मुली पैसे बघून प्रेम करतात. ये 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 बिल. हो अगे लप लप लप. अरे माझी आई ये. जा. अरे जा ना तिकडे. किती प्रेम करत रे तू माझ्यावर. नाही नको, मला भूक नाही. आजच्या गावात एवढी किती उशीर दरवाजा उघडायला. बाय द वे, काय करतोय आता? अभ्यास करत होतो. नाही म्हटलं, मी सुद्धा अभ्यासच करत होतो. माझ्या घरी एवढे पाहुणे आलेत ना की अभ्यास करायला शांतपणा अजिबात नाही. म्हटलं इथे यावं तुझ्यासोबत करायला. तुझ्यासोबत एकांत मिळतच नाही ना. काकू आहेत का? मी त्यांना भेटून येतो. अरे बाहेर गेले ते मी तो आता एकटाच आहेच घरी.
दिवसाने आपल्याला म्हणे पुन्हा आलं इथं? तुझ्या इथे येण्यामुळे माझे एकांताची काय वाट लागली माहिती का तुला? तुझा जा तू इथनं. संजय आतमध्ये कोणीतरी आहे. थांब मी जाऊन बघतो. ए म्हणा ए थांबे ए थांब. अरे थांब ना. संजय लागली पूर्ण कॉलनीत वाट लागली. लागली वाट. कोणी नाही या. मांजर होता मांजर. काय कुणी नाही नाही काय म्हणे खरंच कुणी नाहीये. नाही ए म्हणे वाचणार म्हणे. वासा काय बघतोय? मारलं त्यामुळे अंग मोरून गेलं आणि मी खूप पाकून झालो. तुझ्या प्रीतीचा स्पर्श मला कळला. संजा उंदीर होता. संजा ही सटवी तर काय करते? मग तुला हाकलून लावत होतास ऐकांत मिळवण्यासाठी. ऐकांत होता तर मगाशी मला एवढी कडकडून मी ठिकाण संजा काय येते मी हे तू याला मिठी मारलीस. त्यात काय झालं? आता कोर्ट सुद्धा मान्यता देईल आमच्या सारख्याच्या प्रेमाला. संजा तू ह्याच्यासारखा असेल असं वाटलं नव्हतं मला. याच्यासारखा असतो तू पुन्हा का बोलत असेल? त्यालाच नसतं बोलायला का? मगाशी मिठी मारलीस तो काय नुसता चान्स मारून घेतलास? संजा म्हणायचा हक्क फक्त माझा आहे. कोण बघा अशा हक्का म्हणे. संजय मला कुठे नको. तुला काय पुढे तुला मला एकत्र पाहिलं परत किचन मध्ये तुला तू बेडरूम मध्ये जा. जोपर्यंत मी सांगत तोपर्यंत बाहेर नको जा. डायरेक्ट बेडरूम मध्ये. उंदराला घालून आली होती ना ती. ए सांगा. दादा तुमचा अभ्यास कसा चाललाय? आशू मोठ्यांच्या अभ्यासात डिस्टर्बन्स करायचा नसतो. तुमच्या अभ्यासात डिस्टर्बन्स येणारच आहे. आता काय पाहिजे तुला? मला ना हे बघ आशू मोठ्या भावाला ब्लॅकमेल करायचा नसता. बरं जाऊ दे. मी एवढंच सांगायला आले की आई बाबा येत आहेत. आई बाबा येतात. आशू तू ते आता तू हे अगोदर काय सांगितलं मला ते जाऊ दे. तुम्हाला मदत करशील? तुला अजून एक ड्रेस घेऊन दे. मला ड्रेस नको. ड्रेसचं तर फिक्स आहे ना. मला ना एक पार्करचा पेन रिबॉकचे शूज. पुढच्या महिन्यात तुला ट्युशनची फी मिळणार आहे ना. म्हणजे पुढच्या महिन्यात पण तासाची तयारी केलेली वाटतं तू. जाऊ दे मान्या. हे म्हणे तुम्हाला मदत करशील ना? हे म्हणे आणि तू इथं काय करतोय? मी मदत करेन पण मला काय नाही. आता तुझं काय? दिवसाने आपण काय आई बाबा आले बघ मी विचार कर. अरे आणला हरी नको त्याच्या बरोबर डेटिंग करी रे.
आई बाबा पाय पडतो. पाया पडतो पाया पडले हा. अरे एवढे चांगले वागू नका. अटॅक येईल, अटॅक. जरा चांगली वागायला लागली ना की सारखं नावं ठेवत असतं त्यांना. त्या कारखान्याने काहीतरी 100% घोळ घातला की सांगतो तुला. एवढी साधी नाही ती. आई बाबा का आलात का आलात हा, आला? आलात का ए, आई तू दमले असतील हो रे सोन्या. पाणी आण. आई तू बस. हो रे सोन्या. बस. आजीला आले ना मुंबईच्या गाडीत बसून लावलं. अर्शू आईला पाणी आण. हा तू बस इथेच. बाबा किचन मध्ये जायचं नाही, बेडरूम मध्ये पण जायचं नाही. हा, बाबा. मी चहा बनवून आणतो. हो. हा, तुम्ही बसा तिथे. आणि कपडे बदलतो पण चहा पितो. बाबा अगोदर बसा तुम्ही, मी चहा बनवून आणतो. बसा तुम्ही. अर्शू बाबांना पाणी आण. दादा आपलं फिक्स आहे ना. अरे, आपला फिक्स आहे. माझं रे. बाबा तुम्ही बसा, मी चहा घेऊन येतो. काय म्हणे हिअर वेळ इकडे इकडे. अभ्यासाला आलोय. तुम्ही छान अभ्यास करा. गीता तुझ्याकडे विचित्र वागते बरं काय. 100% त्याची शिस्त आहे. तुमच्या मनात सारखा संशय असतो मुलांच्या बद्दल. मला आवडलं. दादा असं म्हणतो. दादा तुझ्या लव्ह स्टोरीचं नियन होणार असं वाटतंय. अय्या असं झालं तर माझा मार्ग मोकळा होईल. म्हणजे कसला मार्ग मोकळा? हे बघ, असं काय झालं ना तर तुझी मागण्यांची लिस्ट कॅन्सल, तुझं या घरात येणं बंद आणि डेट पण कॅन्सल. सॉरी. हे बघा काय झालं, आई बाबाला बेडरूम मध्ये जाऊन द्यायचं नाही. ठीक आहे, मी चहा बनवून आणतो. संजा मला पण कॉफी विथ करण. कॉफी बिस्किट. दादा आणि माझ्यासाठी बोर्नव्हिटा. हा बोला मॅम. इडली डोसा उडे मला मी तुम्हाला तिच्या नानाची टाक हॉटेल उघडलंय का मी इथे? चल तिकडे. आता जर तुला कुसून कुसून नका बसून. बाबा चहा काय कसा बनवायचं ते विचारतो. हो 100% त्याची काळागर आहे. तायडी आई बाबा पाणी आणते. आणि म्हणे तर सरकार युवराज बाबा चहा आपल्याशिवाय हा जायचा नाही. तुमच्यासाठी गरम गरम चहा करून आणतो बघा जायचं. हा काय सारखं तुमच्या मनात ना मुलांच्या विषयी सारखं काळं वेगळं असतं काहीतरी. तुझ्याशी वाद घाला अर्थ नाही. थांब एक कपडे बदलतो नेट काय थांब. बाबा हो थांबा ना. दादा चहा करून आणते. चहा घेऊन जायचा ना. कपडे बदलून येतो मग जातो. हा ठीक आहे. काका आता तुझं काय आम्हाला चहा पिऊन जाणार. खोलीमध्ये चाललोय कपडे बदलायला. दूर नाही. बाबा मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. सुवर्ण बाळा. बाबा चहा पिऊन जा ना आतमध्ये. काका कोण नाही आता नवीन काय. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा चहा घेऊन जा म्हणत होतो. खोलीत चाललोय कुठं लढायला नाही. लढाई
तुमचीच बातमी होती आता जाऊ. दादा बाबा बेडरूम मध्ये चालले. संजा काका बेडरूम मध्ये चाललोय. बाबा मला बोललो होतं ना चहा पिल्याशिवाय जायचं नाही. हे काय तुमच्यासाठी चहा आणलाय मी. बोलाची कढी आणि बोलाचा भात ऐकलं होतं, पण हा बोलाचा चहा हे जरा चाकून तर पहा. जाऊ मी कपडे बदलायला. हर्षू मन्या जाऊ. हो संजय रडू नको बाळा, असं रडायचं नाही हा. तुला ना मी कढी भात करून देते हा, नको रडू. आणि हर्षदा तू का रडतेस? काय माहिती. आणि म्हण्या तुला काय झालं रडायला? माझं डेट. रे कसला रे? माझा कसला आला रे डेट? अरे संजय हे दोघं काय बोलतायत मला काही कळत नाही. या दोघांचा कॅन्सल म्हणजे माझ्याही लव्ह स्टोरीचा दे. आय बॅक. बघ 2 मिनिटाचा काय बघतो. हा हॅलो घरी कपडे बदलून. काय बाबा तुम्ही शर्ट बदलला सक्सेसफुली. म्हण्या हर्षू बाबांनी सक्सेसफुली शर्ट बदललाय. आपलं फिक्स ना. बोले दादा माझं पण फिक्स ना. तुझं काय बाबा तुम्ही लक्षात घ्या इकडे अजून आपण लढाई पूर्ण शिकलेलो नाहीये. काय चाललंय परत. काय नाही बाबा काय नाही. संजय आतमध्ये एवढं मोठं झुरळ होतं. ही काठी काय? ही कदमाची पोरगी काय करते इकडं. अभ्यासाला आली होती. आम्ही नसताना आणि बेडरूम मध्ये आणि अभ्यास. ही कसली अभद्र युती मेली. आई या युतीला फक्त बाहेरून पाठिंबा होता. सदा मन्या तुमचा पण पाठिंबा आतून का बाहेरून. नाही काका मला याबद्दल काही माहित नव्हतं. संजा तू असं असेल वाटलं नव्हतं मला. बाबा ह्यानं चॉकलेट साठी दिले आणि म्हणाला ट्युशनच्या पैशातून नवीन मोबाईल घेऊन घेऊ. ट्युशनच्या पैशाचा उपयोग आपण असा करायचा. म्हटले बाबा किती मेहनतीने पैसे कमवतात. नाही नाही माझं मन धजावत नाही. माझा अंतरात काही कधीच परमिशन देत नाही. हे घे तुझे 20 रुपये. नको मला. बघितलंस बघितलंस आपली हर्षू किती समजूतदार आहे ती. हा काय नाहीतर तुझी ही खेळ तुला सांगतो शेवटी सगळी काळजी सारखीच.